नर्मदे हार. हे वरच्या साईडला इथं असं डोंगरसारखं आहे. एक खालून इकडे पूर्ण नाला आलेला आहे. हा नाला पूर्ण असा आहे. हे पुढे दिसते वरच्या साईडला ही टेकडी आहे. ह्या टेकडीवर संत कुटी होणार आहे आणि हे मधल्या साईडला गोशाळा बोलतात. आणि इथून पुढे गेल्यानंतर ना हे पुढचं जे लिंबाचं झाड दिसते ते 2-3 ह्या लिंबाच्या झाडामध्ये तिथं खालच्या साईडला कुंड आहे आणि शिवमंदिर तिथं होणार आहे. आणि त्याच्यानंतर ने पुढच्या साईडला ही अशी जागा आहे. ही स्लोप आहे. ह्या साईडला ईशान्य कोणा हा येतोय आणि ही मैया इकडच्या साईडला पुढं ही ह्या साईडनं पूर्ण आणि ह्या साईडला आल्यानंतर हा रस्ता गेला. हा पूर्ण सरळ रस्ता गेला आणि आता सध्या हे इथं हे आहे. आणि जे मेडिटेशनचं बोलतात हे इकडं पाठीमागच्या साईडला आहे. हे सूर्याच्या आता जे सूर्यास्त होतोय ह्या साईडला इकडच्या साईडला हे मेडिटेशनचं बोलत आहेत. आणि ह्याच जागेला इथं की परिक्रमावाशांसाठी राहण्यासाठी जे एक मृदुंग पद्धतीनं त्या आकारामध्ये इथं ते हे होणार आहे. आपले परिक्रमावासी राहण्यासाठी हे अशा पद्धतीनं हा इकडचा हा निसर्ग आहे आणि ही भूमी आहे इकडची. अशी चढ उतार आहे. ते जे आहे ते वरतीचा डोंगर आहे म्हणून त्या हिशोबानं तिथं ते बोलत आहेत त्या हिशोबानं. आणि इथून जरा स्लोप आहे असा आणि इथं असा आहे ह्या पद्धतीनं इकडं पूर्ण असं आहे. आणि इथून नाला गेला आहे असा जी वाट दाखवलेली आहे पांढऱ्या कलरची ही इथून अशी सरळ इकडे सरळ पुढे गेलेली आहे.